शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी बंपर बातमी आज या ठिकाणी आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। नमोचा 7वा हप्ता शेतकऱ्यांसाठी आज या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तारीख फिक्स झालेली आहे। शेतकरी बांधवांना सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी आज अखेर तारीख जाहीर। बघा 120 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी 2000 ऐवजी 3000 रुपये 26 जून 2025 ला मिळणार आहेत। लगेच बँक खाते तपासा, ही थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आज समोर आलेली आहे। बघा एक अतिशय दिलासादायक बातमी म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढण्यात आलेला आहे। बघा वर्षाला मिळणारे 6000 रुपये आता वाढवून थेट 9000 रुपये झाले आहेत। याचा अर्थ आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तुम्हाला 2000 ऐवजी 3000 26 जून 2025 ला या ठिकाणी मिळतील, अशी माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर बघा पत्रकारांच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची ही माहिती आहे। तुमच्या पुढे मी पेपरची बातमी या ठिकाणी वाचत आहे, प्रूफ सहित मी तुम्हाला दाखवणार आहे हप्ता का वाढला, कसा वाढला, आणि मागे जे काय अफवा सुटलेल्या होत्या की हप्ता वाढलेला आहे, तर ती चुकीची बातमी होती। लक्षामध्ये घ्या, सत्य माहिती जाणून घ्या। आज या ठिकाणी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयाचा नसून आता थेट या ठिकाणी 1000 रुपयांची वाढ होणार, म्हणजे की एकूण 3000 रुपयांचा हप्ता 26 जून 2025 ला या ठिकाणी मिळणार असे, आणि तो आजच तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो। बघा हा निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे। यामुळे कृषी क्षेत्राला बळकटी मिळेल आणि शेतकऱ्याला या ठिकाणी मदत देखील होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, लगेच ती जिल्हा यादी पाहून घेऊया। ज्या जिल्ह्यामध्ये 28 तारीख असो किंवा 26 तारीख असो, लक्षामध्ये घ्या 26 तारखेला जे काही 14 जिल्हे आहे तिथं हप्ता जमा होणार, आणि 28 जी काय तारीख आहे 28 तारखेला उर्वरित जे काय 14 जिल्हे आहे तिथे देखील या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। तर बघा आज नेमकं कोण कोणाला नमो शेतकरी योजनेचे 3000 रुपये मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आले आहे। राज्य सरकारने स्पष्ट केले गेले आहे की नमो शेतकरी योजनेसाठी सर्वच बँका चालणार नाहीत। बघा सर्वच बँकांमध्ये हप्ता येणार नाही। मागील 6व्या हप्त्यावेळी अनेक बँकांमध्ये पैसे जमा होण्यात अडचणी आल्या होत्या, तुम्हाला माहीत आहे, आणि अनेक शेतकऱ्यांचे पैसे खात्यामध्ये आले नव्हते। त्यामुळे सरकारने निवडलेल्या 10 बँकेतच हे पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। आता जे काय उर्वरित बँक आहे, आता उर्वरित बँकामध्ये पण पैसे जमा होणार, परंतु अडचण येणार, लक्षामध्ये घ्या। आता त्या कोणत्या बँक आहे ते देखील पाहून घेऊया। बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः 2000 ऐवजी 3000 रुपये 26 जून 2025 ला मिळणार। बघा तुमच्या पुढं पेपर सहित मी बातमी या ठिकाणी वाचित आहे। शेतकरी बांधवांनो, वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी अर्थ विभागाला दिले आहेत। याचा अर्थ तुमच्या खात्यामध्ये 2000 ऐवजी 3000 रुपये 26 जून 2025 ला या ठिकाणी मिळणार आहेत। तर बघा आजच या ठिकाणी पैसे वाटपाचे आदेश दिले आहे। बघा तुम्हाला कधी तुमच्या बँकेत पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येऊ शकतो। यामुळे शेतकऱ्यांना बघा वाचेल आणि त्यांचा लवकर आर्थिक मदत मिळेल। बघा बँकांनी देखील आता त्वरित या ठिकाणी पालन करावे असे निर्देश देखील देण्यात आलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कधीही मेसेज या ठिकाणी येऊ शकतो, लक्षामध्ये घ्या। आता ते कोणते 14 जिल्हे आहे लगेच पाहून घेऊया। तर बघा उद्यापासूनच या 18 जिल्ह्यांमधील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 2000 रुपये मागील हप्त्याची जमा होण्यास सुरू होणार असल्याची माहिती देखील मिळालेली आहे। म्हणजे उद्यापासून प्रक्रिया सुरू होणार, परंतु 26 तारखेला त्या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पैसे मिळणार। बघा ज्या शेतकऱ्यांनी या 10 बँके व्यतिरिक्त बघा खाते उघडले आहे त्यांना पैसे येण्यास अडचण येऊ शकते। बघा ज्यांनी या 10 बँके व्यतिरिक्त जर दुसरे खाते उघडले असेल तर त्यांना पैसे मिळण्यात अडचण येणार। सकाळपासूनच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। बघा त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या बँक खात्याची तपासणी करावी, कारण बघा आता काय झालेलं आहे, जवळपास काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत। बघा जे काय हे हप्ता आहे 7वा हप्ता, याचे पैसे काही शेतकऱ्याला मिळणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी तपासणी करावी, कारण जे काय
30% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता देखील जमा करण्यात आलेला आहे. आता जो काय 70% शेतकरी आहे ते उरलेले आहेत. आता बघा त्या 14 जिल्ह्यामध्ये वितरण सुरू होणार आहे. ही योजना लाखो शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक स्रोत आहे. बघा तर या मदतीमुळे आता शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. आता बघा बैठकीमधून घोषणा आणि शेतकऱ्यांच्या मागणीला या ठिकाणी मान मिळालेला आहे. बघा 2,000 ऐवजी 3,000 रुपये 26 जून 2025ला मिळणार असे या ठिकाणी बैठकीच्या कार्यक्रमात घोषणा या ठिकाणी झालेली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. उद्यापासून या 14 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार. पण लक्षामध्ये घ्या 26 जूनलाच तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा होणार आहे. फक्त या 10 बँकेतच पैसे जमा होणार आहे. राज्य सरकारने या बँकांना तशा सूचना दिलेल्या आहे. मागील वेळी 6व्या हप्त्याचे नमोचे पैसे बँकांमध्ये अडकले होते. आता त्यामुळे खबरदारी म्हणून आपले जे काय राज्य सरकार आहे बघा लक्षामध्ये घ्या आपले जे काय राज्य सरकार आहे ते सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना एक पत्र लिहून विनंती केली होती. म्हणजे बघा त्यांना वर्षाला 6,000 बघा त्यांना वर्षाला 6,000 कमी पडतात. त्यामुळे थोडी रक्कम वाढावी. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितले की हप्ता वाढवण्यात येईल. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कालच त्यांची याबद्दल घोषणाही केली की आता वर्षाला 6,000 ऐवजी 9,000 मिळतील सर्व शेतकऱ्यांना. आज नमो शेतकरी योजनेचे ते 2,000 नाही तर 3,000 26 जून 2025ला वाटप करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो कोणत्या त्या 10 बँके आहे लगेच पाहून घेऊया. एका मिनिटात आपण त्या बँके पाहून घेऊया. तर बघा नमो शेतकरी योजनेसाठी विशिष्ट 10 बँकेची निवड. आता या निवड केलेल्या ज्या काही बँका आहे शेतकऱ्यांना पैसे जमा होणार आहे. हे बघा या मागचे कारण म्हणजे मागील काही वेळेस बघा पैसे अडकले होते. आता शेतकऱ्यांना अडचणी होत्या. त्यामुळे यावेळी सरकारने विशेष बघा दक्षता घेतली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्यरित्या पैसे मिळतील. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर बघा त्या कोणत्या बँका आहे आता बँकेची नावे आपण या ठिकाणी पाहून घेऊया. HDFC बँक बघा ICICI बँक यासारख्या खाजगी बँकाच्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. ज्यांना सरकारची मान्यता मिळाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या बँक खात्यामध्ये खाते उघडले आहे बघा ज्यांचे खाते या बँकेमध्ये आहे त्यांनाच पैसे मिळणार. आता बघा त्यांच्या खात्यात उद्यापासून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार. याशिवाय कोटक महिंद्रा बँक बघा आणि बघा IDBI बँक ही पण आहे. एक्सिस बँक आहे बघा यांसारख्या 7व्या हप्त्याचे पैसे उद्यापासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या पोस्ट ऑफिस ही एक सरकारी बँक असून यात खाते आलेले जे काही शेतकरी आहे त्यांना देखील पैसे मिळणार आहे. आता शेतकरी बघा शेतकऱ्यांना ज्यांचे पोस्ट बँक आहे त्यांना या ठिकाणी सर्वात प्रथमच पैसे या ठिकाणी मिळू शकतात. आता बघा जे काय दुसरी बँक आहे आता स्टेट बँक ऑफ इंडिया बघा स्टेट बँक ऑफ इंडिया जी काय बँक आहे येथे पण पैसे येणार. आता महाराष्ट्र बँकेमध्ये पण या ठिकाणी पैसे येणार आहेत. तर बघा बँक ऑफ इंडियामध्ये पण पैसे येणार. बडोदा बँकेमध्ये पण या ठिकाणी पैसे येणार असल्याची माहिती समोर आली. शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. लक्षात ठेवा या 10 बँका सोडून इतर कोणत्या बँकेत थोडी अडचण येत आहे बघा किंवा 15 दिवसानंतर उशीर येण्याची शक्यता देखील येऊ शकते असे खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार लगेच पाहून घेऊया. बघा आता पाहूया ते कोणते नेमकं 14 जिल्हे आहे. बघा राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता वितरित करण्यासाठी या 14 जिल्ह्याला प्राधान्य दिले आहे. या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होईल. यातील जिल्ह्याचा समावेश करून बघा शासनाने जलद वितरणाची तयारी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य मिळेल आणि गरजा भागू शकेल. त्यामुळे ही मदत या ठिकाणी मिळणार आहे. आता ते कोणते जिल्हे आहे लगेच पाहून घेऊया. बघा 14 जिल्ह्यांची यादी. पहिला जिल्हा आहे तो आहे यवतमाळ. नंतर जालना, नंदुरबार, नागपूर, नाशिक, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्याचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये आहे का ते एकदा चेक करा. या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी जमा होण्यात या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि दिलासा देखील मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या पुढील जो काय जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नांदेड, पालघर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश होतात. तुम्हाला 2,000 ऐवजी 3,000 रुपये 26 जून 2025 या ठिकाणी
येण्याची दाट शक्यता आहे. आता बघा बैठकीमध्ये ही मोठा जी काय घोषणा आहे ही झालेली आहे. आता हे पैसे कधीही तुमच्या खात्यावर येऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच कर्जमाफीची घोषणा देखील करणार आहेत. नमोच हप्ता वाढवण्याची घोषणा त्यांनी केली. त्या वशिलेने जे काय दिलं होतं त्याची पूर्तता आता त्यांनी केलेली आहे. तर लक्षामध्ये घ्या, कधीही तुम्हाला SMS येऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अफवांवर विश्वास ठेवू नका. जे काय हप्ता आहे ते तुम्हाला नमोचा 3,000 रुपये झालेला आहे. तर ही होती आजची सर्वात मोठी या ठिकाणी माहिती. आणि KYC करून घ्या. तुम्ही जर KYC केली नसेल तरी KYC करून घ्या, मग तुमच्या खात्यावर हप्ता नक्कीच येईल. धन्यवाद.